उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अकोला आणि अमरावतीत मनपा निवडणुकीसाठी प्रचार केला। यावेळी त्यांनी शिवसेनेसह महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनात मतदान करण्याचं मतदारांना आवाहन केलं। दरम्यान दोन्ही महानगरपालिकांमध्ये भगवा फडकण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या 4 महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। या सर्व महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत महायुती अंतर्गत निवडणूक लढवत आहे। याच पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि अमरावती मनपा निवडणुकीसाठी प्रचार दौरा केला। या प्रचार सभांमध्ये महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेसह महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं। तसंच अकोला आणि अमरावती महानगरपालिकांमध्ये भगवा झेंडा फडकवण्याची हाक दिली। लक्षात ठेवा, विकासाचं एकच निशाण म्हणजे धनुष्यबाण। आणि अमरावतीचं भविष्य तुमच्या हातात आहे। येत्या 15 तारखेला तुम्ही काही विचार करू नका, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि फक्त मतदान नाही तर अमरावतीच्या भविष्याचा फैसला 15 तारखेला होणार आहे। ते तुम्हाला मी सांगायला आलोय। जर पुन्हा दुसरे लोक आले तर पुन्हा अशीच परिस्थिती राहणार आणि म्हणूनच शिवसेना जे बोलते ते करते आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करण्याची विनंती तुम्हाला मी करायला आलोय। आणि आपण निर्धार करा, शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा, विकासाचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवा फडकेल। आणि म्हणून हे सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत। सगळ्यांना शुभेच्छा मी देतो। अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या बहिणींच्या हातात आहे। अकोल्याचं भविष्य तुमच्या हातात आहे। अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या भावांच्या हातात आहे, ज्येष्ठांच्या हातात आहे। 15 तारखेला तुम्ही बरोबर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि या अकोल्याचा फैसला तुम्हाला करायचा आहे। विकासाचा फैसला करायचा आहे, तुमच्या मुलाबाळांचा विकासाचा फैसला करायचा आहे, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचं आहे। आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करायचं आहे। करणार ना? सगळे आपले लोक निवडून येणार? मला हात वर करून सांगा, सगळ्यांनी शब्द द्या की एवढे सगळी ताकद एकत्र आली तर विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही। ते आपल्याला करून दाखवायचं।